नमस्कार मंडळी. बियर कशी तयार करतात माहिती आहे? नाही? चला दाखवतो. तर आमच्या कंपनीत एका सेमिनार नंतर एका बियर बनवणाऱ्या कंपनीला व्हिजिट करणार होतो टीम बिल्डिंग एक्सरसाइज म्हणून. तर मला तिथं खास निमंत्रण होतं. दारू पितो म्हणून नाही, तर दारू नाही पीत म्हणून. म्हणजे जे कलीग दारू पितात त्यांना हॉटेलवर सुखरूप सोडायची जबाबदारी माझ्यावर होती. तर आम्ही पोहोचलो प्युटनर नावाच्या एका बियर बनवण्याच्या कंपनीत. प्युटनर यांचंच आडनाव आहे. 1819 पासून हे घराणं बियर बनवतंय. तर त्या मालकानेच आमचं स्वागत केलं आणि आम्ही कंपनी बघायला सुरुवात केली. तर बियर मलाही माहीत नव्हतं, की बियर ही बार्ली म्हणजे एक धान्यापासून बनवली जाते, जे गव्हासारखं दिसतं. ज्याला वाटतं मराठीत जव असं म्हणतात. तर हे बार्ली पाण्यात मिसळली जाते. त्याला जेव्हा मोड येतात, तेव्हा त्याला नंतर वाळवलं जातं आणि ह्या मशीनमध्ये ठेवलं जातं. गरज पडली तर त्याला बारीक पण केलं जातं जरा. मोड आलेले बार्ली त्याला पुन्हा गरम पाण्यात मिक्स केलं जातं. जवळपास 45 ते 80 डिग्रीपर्यंत त्याला उकळलं जातं 2-2.5 तास. तर हे मिश्रण आता दुसऱ्या एका कंटेनरवर टाकतात, ज्याच्यात खाली एक चाळणी असते. त्या चाळणीद्वारे फक्त जे पाणी असतं मेन ते सेपरेट होतं आणि उरलेलं चिपाड सेपरेट होतं. ह्याच्यानंतरच त्याच्यात हॉप्स नावाचा प्रकार टाकला जातो, ज्यामुळे त्याला बिअरला चव येते. मग जाते हे जिथं आपण त्याच्यात यीस्ट टाकतो तिथं. यीस्ट म्हणजे जे मग त्या बार्लीमधलं शुगर जे आहे ते सेपरेट करतं. मग इथे ते चेक करत राहतात, की किती शुगर कंटेंट आहे, त्याचं किती अल्कोहोल तयार झालंय, हे ते चेक करतात आणि इथं 6 दिवस ठेवली जाते. त्या 6 दिवसानंतर मग बियर तयार होते. तर इथं आम्हाला खाली त्यांच्या जिथं स्टोरेजमध्ये नेण्यात आलं. तिथं मग एकदम फ्रेश पहिल्या धारेची बियर तयार होती. आमच्यापैकी जे पण तर दारू पीत होते त्यांनी एकदम मस्त फ्रेश पहिल्या धारेची बियर घेतली आणि मी त्यांना विचारलं, "काय फरक वाटतोय का?" तर त्यांनी सांगितलं, "ही जरा कडू आहे, पण फ्रेश जाणवते" म्हणून. मग त्यांनी सांगितलं, "ॲक्चुअली अजून एक प्रोसेस आहे. याच्यानंतर ते ॲक्चुअल फिल्टर करतात, ज्यामुळे त्याच्यातला कडूपणा अजून कमी होतो." तर या इथे होतं फिल्ट्रेशन, त्यानंतर होते बॉटलिंग आणि अशी होते बियर तयार. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.